गाइज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. सो आज आहे माझं डेली व्लॉगिंगचा डे 4 आणि आता आम्ही सकाळी सकाळी उठलो आहे. वाजलेले आहेत दिवसाचे 7:30 आणि आता मी चालले कॉलेजला. मम्मीसुद्धा कामाला चालले, पण माझी काही अजून आंघोळ झाली नाही. मला आरामात निघायचं आहे. मम्मीची झाली आहे, मम्मी निघाले. मम्मी हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी डबा पॅक करते माझ्यासाठी. मी म्हटलं आंघोळ करायच्या आधी मम्मी जाणार आहे, तर म्हटलं डेली व्लॉग स्टार्ट करते आणि मग जाते आंघोळीला. तर चला आता मी आंघोळ करते. तर आता मी ऑटो मागवले आणि ऑटोनी चालले स्टेशनला, कारण मिस्टर थोडे बाहेर गेले होते, म्हणून मग आज ऑटो मागवावी लागली. ट्रेन पकडली धावत धावत, पण असं झालं की बघा ना, बसायला जागाच नाही मिळाली. खूप गर्दी होती. मीन्स उभं राहू शकत होतो, पण बसायला जागा नव्हती. तरी आज उशिराची ट्रेन पकडली होती, तरीसुद्धा नाही बसायला मिळालं. तर असं करत करत मी बांद्रा स्टेशनला पोचली आणि झालं असं ना, मी बांद्रा स्टेशनला उतरली आणि समोरच TC होते, पण नॉट टिश्यू. माझ्याकडे तिकीट होती, त्यांचाच पोपट झाला. कोणतं स्टेशन आहे? बांद्राला आली आहे आणि आता जाणार आहे पुढे शूटला. तर ही ओढणी उन्हापासून वाचण्यासाठी घेतलेली आहे, बाकी काही विषय नाही. मला बसच भेटत नाही लवकर, कळतच नाही कोणती पकडू, कुठे जाऊ. 218, 219. चला आता 211 नंबरचा फ्लॅट तिकडे बस स्टॉप दिसलेला आहे, बघूया तिकडे जाऊ. तर छोट्या छोट्या बुकीसाठी असं काहीतरी ठेवावं लागतं बॅगेत, ते जे पटकन खाता येईल. ते पटकन मी लिटिल हार्ट्स खाऊन घेतले आणि बस पकडली. बस आलेली खूप वेळानंतर, अर्धा तासांनी बस आली. मला वाटलं तर मला लेटच झालं, पण थँक गॉड बस आली. तर चला आता आपण जाऊया स्टुडिओमध्ये थेट. तर आता पोचली आहे महबूब स्टुडिओमध्ये मी. बापरे, पार्किंग भरपूर लागली. स्टेज 9 1 नंबर स्टूडियो कहाँ पे है, वहाँ पे बुलाया है. चला बघूया पुढे जाऊन. 1 नंबर स्टुडिओ. तर आता मी रूममध्ये आलेली आहे. हा आम्हाला रूम दिलेला आहे रेडी होण्यासाठी. आणि हे आरशात दिसते ना पॅन्ट, ती मला जयश्रीने आले. कशी वाटते नक्की सांगा. मस्त थंडगार कूल रूम होतं, कूल झाली मस्तपैकी. आणि आता आली आहे सेटवरती. तर हा आजचा आमचा सेट आहे. या आंटीसुद्धा आहेत माझ्यासोबत आज शूटला. तर इकडे ना मार्केटचा सीन लावलेला आहे. खूप छान सेटअप केलं होतं त्यांनी, मला खूप आवडलं. हा पंखा मला खूप आवडला, सगळ्यात महत्त्वाचं. एकदम जुन्या पद्धतीचा पंखा होता, छान वाटत होता. आणि आता झाला आहे लंच ब्रेक. आता तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये काय काय आहे. जेवणाचा ब्रेक झाला आहे मस्तपैकी. छान छोलेची भाजी होती, फ्लावर मटरची भाजी होती, डाळ भात, सॅलड, पापड आणि गुलाबजाम असा आजचा लंच होता. लंच केला, परत सेटवरती आलो. तर हां, आता सेटबद्दल बोलायचं होतं. इकडे बघा मार्केटच्या सीनमध्ये कसं, तिकडे बास्केटचं एक दुकान आहे, इकडे फ्रेमचं दुकान लावलं आहे, फ्रूट्सचं दुकान, असं छान सगळी दुकानं वगैरे मांडलेली त्यांनी. परत फुलांचं दुकान होतं, खूप मस्त. आणि तिकडे समोर ट्रॉली लावली ना, तिकडे वडापावचं दुकान आहे, तिकडे आमचं खरं शूट आहे. तर ते शूट आहे सचिन तेंडुलकर सरांसोबत. आज मी पहिल्यांदा सचिन तेंडुलकर सरांसोबत शूट करणार आहे. आणि वरती जे स्पेस दाखवते ना तुम्हाला मी, ती स्पेस यासाठी सोडले की लाईटमॅनला लाईटची सेटिंग करता यावी, यासाठी स्पेस सोडलेली असते. लाईट, AC सगळं तिकडून सोडतात बघा. ह्या पट्टीवरून चालून ती सगळी सेटिंग करतात ते. तर हॅट्स ऑफ त्यांना, खूप भारी काम असतं त्यांना, खूप रिस्क घेऊन ती एवढी सगळी कामं करतात. खरंच लय भारी. आणि इकडे ना ही व्हाईट वॅनिटी आहे ना, ती सचिन तेंडुलकर सरांची आहे व्हाईट वॅनिटी, त्याच्यामध्ये ते थांबले आहेत. तर आता इकडे लगेच 6 वाजता झाला आहे ब्रेक. आणि ब्रेक आहे नाश्त्याचा. नाश्त्यामध्ये काय आहे तर समोसा, ढोकळा, पॉपकॉर्न, नूडल्स आणि बालुशाही असा आजचा नाश्ता होता. मस्त भरपूर काय नाही, खायची प्यायची खूप मजाच असते हो. सर थोडा इधर देखो ना. पॅकअप झालेलं आहे बघा. सगळे वॅनिटी वगैरे चाललेत घरी. आमचं पॅकअप झालं आहे. आता मी पण चेंज करणार आणि घरी जाणार. फटाफट जाते, चेंज करते, कारण मला ट्रेन भेटली पाहिजे. आता इकडे ट्रॅफिक पण भरपूर असणार आहे. फटाफट चेंज करूया. तर मी आता ट्रेन पकडली आहे, ट्रेनमध्ये बसली आहे. पुढची स्टोरी तुम्हाला सांगायची राहिली ती सांगते. तर आजचं शूट होतं सचिन तेंडुलकर सरांसोबत. एक किस्ट ॲपचं ॲड होतं.
त्याच्यामध्ये सर माझ्यासोबत आम्ही सगळेजण आहे. म्हणजे वडापावच्या दुकानामध्ये काहीतरी अशी ॲड होती, येईल तेव्हा तुम्ही नक्की बघाच. पण आहे ना, जे माझ्यासोबत आता तिकडे होते ना, ते त्यांचे डुप्लिकेट होते. सरांना काही काम होतं, त्याच्यामुळे त्यांनी फटाफट क्लोज सीन दिले आणि ते गेले. त्याच्यानंतर डुप्लिकेट सर त्यांनीच सगळा सीन केला आणि त्याच्यामुळे सॉरी, मला ओरिजिनल सचिन सरांसोबत काही व्हिडिओ करता आला नाही किंवा फोटोही नाही काढता आले, कारण काय करणार, त्यांना वेळ नव्हता. पण नाही ना, हे सरसुद्धा खूप छान होते. दोघांनी पण खूप छान, म्हणजे आम्ही एन्जॉय केलं ते दोघांसोबतचं शूट. दोघांनी पण छान कोऑपरेट केलं, आम्ही पण त्यांच्यासोबत छान राहिलो. एकंदरीत आजचं शूट खूप सुंदर होतं. आणि आता मी आलेली आहे मोबाईलच्या कवरच्या दुकानामध्ये, कारण माझ्या मोबाईलला कवर घ्यायचा होता मला, म्हणून कवर घेतलं आणि फटाफट 10 वाजता मी दादर स्टेशनला आली. कवर घेतलं आणि फटाफट सेंट्रल लाईनला गेली आणि ही आलेली आहे खोपोली फास्ट ट्रेन पकडते आणि फटाफट घरी जाते. तर चला आता ट्रेन पकडते. बनवले आहे, खिचडी भात बनवलेला आहे आणि मी अभ्यास करत होती आणि म्हटलं जेवून घेऊया. मम्मी काय अजून आली नाही. मम्मी आली. मम्मी आताच तुझं नाव घेतलं. 100 अशा खुल्लं आहे. हां, किती उशीर गेला. मी शेवटी जेवायला घेतलं वाट बघून बघून. तर गाईज आता आम्ही झोपायला आलो आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही मिळतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.